भगव्या आणि हिरव्या रंगावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना इशारा दिलाय। भगवा रंग भारताच्या संस्कृतीचं प्रतीक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या ध्वजाला हात लावाल तर तुमचे हात भाजतील असा इशारा सोमय्या यांनी दिला। किस बुनियाद के ऊपर आपने नोटिस इशू किए हैं? और मैं एक मर्तबा आप सुन लीजिएगा, हमारी ये जो बच्ची चुनकर आई है शहर, उसके स्टेटमेंट से हम कतई किनारा नहीं कर रहे हैं, बिल्कुल नहीं कर रहे हैं। हम पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। आज इस तिरंगे के सामने गणतंत्र दिन पर जो नई मुस्लिम लीग एमआईएम के नेताओं को मैं कहना चाहूंगा, हिंदुस्तान का रंग बदलने की भाषा बंद करो। मुंबई महाराष्ट्र ये छत्रपति शिवाजी महाराज का जो भगवा ध्वज शौर्य का, हिंदुस्तान की संस्कृति का प्रतीक है। हाथ लगाने जाओगे, हाथ जल जाएंगे। सध्या राज्यात भगव्या आणि हिरव्या रंगाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे। याच मुद्द्यावरून खासदार संजय राऊतांनी भाष्य केलंय। भाजपचा हा जुना धंदा आहे, तसंच हिरवा रंग हा कुणाच्या मालकीचा नाही आहे। बाळासाहेबांनी सुद्धा त्यांच्या भाषणात हिरवा रंग कुणाच्या मालकीचा नाही असाच उल्लेख केलेला होता, असं राऊत म्हणाले। दरम्यान महाराष्ट्रात हरित क्रांती झालेलीच आहे असा टोलाही त्यांनी लगावला। दुसरीकडे तुमच्या हिरव्या रंगाशी आणि विचारांशी आम्ही सहमत नाही, उलट आम्ही तुमचा राजकीय मैदानात पराभव करत राहू असा टोला त्यांनी लगावला। हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे, त्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे असं संजय राऊत म्हणाले। हा विषय चालू आहे हिरव्याचा, हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे। हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नाही। हिरवा रंग म्हणजे निसर्ग आहे। आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली, त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा, कोणाच्या बापाचा नाही। हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही, हे बाळासाहेबांनी सुद्धा हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलेलं आहे। करून दाखवा ना। महाराष्ट्रात हरित क्रांती झालेलीच आहे। महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राची हरित क्रांती झाल्यामुळे महाराष्ट्र हिरवाच आहे। त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय, त्याच्याशी आम्ही सहमत नाही। तुमच्या विचाराशी, तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही। आम्ही तुमचा राजकीय मैदानामध्ये पराभव करत राहू। हिरवा रंगावरती फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का? तर अजिबात नाही। हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे।